भारतीय संविधान भाग 1 या विषयामध्ये आपण राज्यघटनेची निर्मिती, मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर याविषयी चर्चा करणार आहोत. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम 1934 मध्ये एम.एन. रॉय यांनी त्याची कल्पना मांडली. त्यानंतर 1935 मध्ये राज्यघटना अधिकृत ठराव मांडण्यात आला आणि तो ठराव 1939 ला मान्य झाला. त्यानंतर संविधान सभेची रचनेमध्ये सदस्य होते 289, त्यापैकी ब्रिटिश भारत 296, संस्थाने 93, असे एकूण 389 विभागणी झाली. त्यानंतर त्या निवडणुका झाल्या जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. त्यामध्ये काँग्रेसने 208, मुस्लिम लीगने 73 आणि अपक्ष 15 अशा जागा जिंकल्या. त्यामध्ये निवडणुकांमध्ये सहभाग होता हिंदू, मुस्लिम, पारसी, शीख, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन आणि सर्व महिला. संविधान सभेचे कामकाज 9 डिसेंबर 1946 ला त्याची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीचे अध्यक्ष होते, हंगामी अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ नेते. आणि त्यामध्ये 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. 25 जानेवारी 1947 मध्ये H.C. मुखर्जी यांची निवड झाली आणि त्यानंतर 16 जुलै 1947 ला V.T. कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. तो अशा प्रकारे यामध्ये आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राज्यघटनेची निर्मितीमध्ये संविधान सभेची मागणी, संविधान सभेची रचना आणि संविधान सभेचे कामकाज याविषयी आणखी समोर सविस्तर चर्चा होणार आहे. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.